हॅलो फ्रेंड, आपण इथे टाकलेले भेंडी भाजण्यासाठी. इथे घेतलेले मिरची आणि लसूण. आता आपली भेंडी छान अशी भाजलेली आहे, आपण काढून घेऊया. आता तव्यामध्ये तेल टाकून घेऊया, जेवढं लागतं तेवढं. तेल आपलं गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया छान अशी. आता जिरे टाकून घेऊया. आता तेलामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण टाकून घेऊया. तेलामध्ये हलवून घेऊया एकदा. मोठा मोठाच लसूण आणि मिरची आहे, छान असं भाजलेलं आहे बघा. आता आपण भेंडी घेऊन टाकून आता हलवून घेऊया. साधी आणि सोपी पद्धत, खायला पण चविष्ट. आता आपण हळद टाकून घेऊया, थोडं लागतं तेवढं मीठ टाकून घेऊया. आता एक जीव करून घेऊया. आता कोथिंबीर टाकून घेऊया हिरवी, एक जीव करूया. छान अशी सुटसुटीत झालेली आहे भेंडी, पाहून घ्या. थोडीसुद्धा चिकट नाही आहे. आपली भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. भेंडी तर तयार झालेली आहे. शेंगाचा कूट नाही टाकायचा आपल्याला ह्याच्यात. मिरची आणि लसूणमध्येच भेंडी केलेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.